हॅलो मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला तर मंडळी, सबस्क्राईब केलं नसेल तर सोप्रियाला सबस्क्राईब करून घ्या. आपण वळत आहोत, आज बनवत आहोत आळूची वडी. बनवायची ती खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने. बेसनचं पीठ घेतलं होतं 1 ते 1.5 वाटी, त्यात अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलं होतं. त्यात ओवा, जिरं, लसूण, परत थोडासा लाल तिखट घालायचं, नमक घालायचं, सोडा घालायचा, तीळ घातलं होतं, जिरं घातलं होतं आणि असं सगळं मिक्स केलं व्यवस्थित. असं छान पाणी घालून पातळ केलं थोडंसं आणि पानावर पाणी ठेवले अशी छानशी आणि वरती एक हार्ट शेप बनवलं होतं मी. त्यात 2 पानं एक्स्ट्रा होती, छोटी छोटीशीच होती. आमच्याच आळूचं झाड आहे, ते खूप आळूची पानं लागतात त्याला. मोठी पण असतात, छोटी पण असतात. मग ते छोटे छोटे होते म्हणताना 2 पटकन दोन्हीकडे लावून घेतले असे छान असे. त्याच्यावरनं पीठ लावलं आणि खूप छान झाली होती आळूची वडी. असं सगळीकडे लावून घ्यायचं पीठ. त्यात थोडं तांदळाचं पीठही घालायचं, त्याने क्रिस्पीपणा येतो आणि सोड्यामुळे छान होते, खुसखुशीत आणि अशा छान होतात. आणि हे जाळी घेतली होती मी, त्यात बसतच नव्हत्या. मग असे छान रोल बनले होते मोठे मोठे. मग असे लावून घेतले, 2 रोल बनवले आणि कट केले त्याला आधीच, ते जाळीत बसत नव्हते म्हणताना, आणि स्टीम करून घेतले. एक 10 ते 15 मिनटात आळूची वडी छान अशी खुसखुशीत शिजली होती, मऊ झाली होती आणि किती फुगली आहे बघा, किती छान झाली होती, टुम्म अशी फुगली होती. टेस्टला तर खूपच मस्त झाली होती. नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करा आळूची वडी. मग अशी कट करायची, आपल्याला हवी असेल तर फ्राय करून घ्यायची, डीप फ्राय करायची, किंवा असेच फक्त थोडंसं तेल टाकून त्यात जिरं मोहरी टाकून नमक आणि थोडंसं मीठ टाकून फक्त हलवून घ्यायची. आपण एखादी सुकी भाजी ते हलवून घेतो ना, तसं करायचं. किती छान पडले ते, एकसारख्या झाल्या होत्या आळूच्या वड्या. अशा खूप मस्त झाल्या होत्या, तुटल्या नव्हत्या, खायलाही छान झाल्या होत्या, मस्तच होत्या बघा. इथे किती स्पंजी पण होत्या या. तिळीवरती दिसत होतं, तीळ घालायचं, तिळानं वेगळी टेस्ट येते. आणि थोडं खवखवत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी घालू शकता. पण आमची आळूची वडी चांगली आहे, आळूची पानं, त्यामुळे काही खवखवत वगैरे नाही, त्यामुळे मी कधी घालत नाही शक्यतो. तर हे बघा, नाहीतर वरची जरा ती दाट एक पानं निबार असलं त्यावर शीर असते ना, ती जरी काढून घेतल्या तरीही चालतात. तर हे बघा, थोड्याशा फ्राय केल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या फ्राय. आणि हे बघा, मी म्हणलं होतं ना, थोडंसं तेल घ्यायचं कढईमध्ये, त्यात थोडंसं लाल तिखट, मीठ टाकायचं, थोडंसं जिरं मोहरी टाकायची आणि मस्तपैकी फोडणी देऊन असं फक्त मिक्स करून घ्यायचं, छान असं मिक्स करायचं. खूप छान झाल्या होत्या आळूच्या वड्या, मस्त झाल्या होत्या. नक्की अशा एकदा ह्या प्रकारे नक्की ट्राय करा. अशा आळूच्या वड्या बनवून घेतल्या. त्यानंतर आपल्याला खूप दिवसाची शाई साठली होती आणि आता आमची म्हैस पण एका टायमावर आली, दूध देत नाही सध्या जास्त, त्यामुळे तूपही संपलंयच म्हणजे. आणि त्यात मी प्रत्येक गोष्टीत तूप जरा जास्तच वापरते, त्यामुळे तूप शिल्लक राहतच नाही. तर हे बघा, साठलं होतं, एवढं लोणी निघालं होतं त्या शाईचं. तर लोणी घेतलं 2-3 वेळा, मस्तपैकी पाण्याने धुवून घेतलं. त्यातलं सगळं ते असतं ना, बारीक बारीक येतं शाईचं, ते काढून घ्यायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, खाली लागलेलं यात भात टाकून खायला खूप छान लागतं. असं तेलकट क्रंची तोंडात येतो, खूप छान लागतं. ते पण खाऊन बघा एकदा. हे बघा, तरी होतंच. मी जरा जास्त धुवत नाही, कारण का ते मला आवडतं खायला. तुम्हाला आवडत नसलं तर धुवून पूर्णच टाकू शकता तुम्ही. असं तूपही जास्त दिसत असलं तर तूप जास्त पडत नाही, काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. आणि आधी जशी शाई येत होती तशी दुधाला तर शाई येत नाही आहे, काय झाले काही समजत नाही आहे. पण हे बघा, किती जास्त दिसत होतं लोणी आणि केवढं तूप झालं आहे, एवढं असंच. आणि त्यात मी वरणात घालते, काय काय भाज्या असतात, रेसिपी असतात, त्यामध्ये यूज करते तूप बऱ्यापैकी. तूप चांगलं असतं शरीरासाठी, तर मी खाल्लं पाहिजे माणसाने. असं आपल्याला भातावरती घेऊन खायचं होत नाही. तर मंडळी, चला भेटून. सबस्क्राईब करा, प्रियाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा मला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.